नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. उत्तर प्रदेशासह 4 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला विजय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना दिलेला सूचक इशारा या पार्श्वभूमीवर शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 1.5 तास बैठक झाली. चर्चेचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र 4 राज्यातील निकाल हाती आल्यानंतर महाविकास आघाडीची नव्यानं मोर्चे बांधणी करण्यासाठी ही बैठक झाली असावी असं अनुमान काढलं जात आहे. तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर चंद्रकांत पाटील यांनी उपरोधिक टीका केली. शरद पवारांचा आणि माझा रोजचा संवाद होत नसल्यामुळे बैठक घेतली असावी असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. पण सावधगिरी म्हणून बैठक घेतली असावी असं देखील पाटील म्हणाले. शरद पवारांचा माझा असा रोजचा संवाद होत नसल्यामुळे आज बैठक का बोलली मला माहीत नाही. एखाद्या वेळेस प्रिकॉशन म्हणून पण बोलवली असेल, सावधगिरी म्हणून, माहित नाही मला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला आणि यावेळी सरकारनं विकासाची पंचसूत्री मांडली. विकासाच्या या पंचसूत्रीत आरोग्य सुविधांचं बळकटीकरण करण्यावरती भर देण्यात येणार आहे. रोजगाराच्या संधींचा विकास करण्यावरती भर दिला जाणार आहे. सामाजिक क्षेत्रासाठी सुद्धा भरीव तरतूद करण्यावरती भर दिला गेलाय. तर राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावरती भर दिला जाईल आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी कर माफी सुद्धा या विकासाच्या पंचसूत्रीमध्ये देण्यात आली आहे. काल राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला आणि विकासाची जी पंचसूत्री आहे सरकारची ती यामध्ये मांडण्यात आली. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, नागरिकांसाठी करमाफी, आरोग्य सुविधांचं बळकटीकरण, त्याचसोबत रोजगार संधीचा विकास आणि सामाजिक क्षेत्रासाठी भरीव तरतूद अशी ही पंचसूत्री सरकारची विकासासाठी. राज्यावरती कोरोनाचं संकट तसंच निसर्गाचा लहरीपणा यामुळे राज्यासमोर जी अनेक आव्हानं निर्माण झाली होती. मात्र असं असूनही राज्यामध्ये विकासाची घोडदौड कायम असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट झाल्याचं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पाहुयात मुख्यमंत्र्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पावर काय प्रतिक्रिया दिली. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेली 2 वर्ष वेगवेगळ्या आपत्त्यांना तोंड देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि आजचा हा अर्थसंकल्प हा त्या दृष्टीने विकासाच्या दिशेने टाकलेले एक पुढचं पाऊल आहे. जे काही करता येणं शक्य आहे ते आम्ही करत आलेलो आहोत आणि यापुढे सुद्धा करणार आहोत हे आजच्या अर्थसंकल्पातून सूचित होतं आहे. आणि मी ठामपणाने सांगू इच्छितो की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला हा अर्थसंकल्प हा आपल्या सर्वांच्या साक्षीने जनतेसाठी, माझ्या राज्यातल्या, आपल्या राज्यातल्या सर्व माता बांधव आणि भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे. आणि मला खात्री आहे जनतासुद्धा त्याचं स्वागत केल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये विकासाची पंचसूत्री मांडल्याचा दावा करत अजित पवारांनी बजेट सादर केलं आणि यावरती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. या कळसूत्री सरकारनं मांडलेल्या पंचसूत्रीनं काहीही होणार नसल्याची टीका फडणवीसांनी केली. भारतीय तत्वज्ञानात असलेले पंचतत्वांचे महत्त्व आपण जाणतोच. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांप्रमाणेच विकासात अंतर्भूत असलेली पंचसूत्रेही आपण अंगीकारली पाहिजेत. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या 5 सूत्रांनी झालेली प्रगती म्हणजेच विकास असतो. ही पंचसूत्रीच आपल्या या वर्षीच्या अर्थसंकल्पाचा पंचप्राण आहे. कळसूत्री सरकारनं विकासाचं पंचसूत्री मांडण्याचा जो प्रयत्न केला आहे, या पंचसूत्रीने काही होणार नाही. कारण या सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलीन केलेले आहे आणि 2 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या दीन, दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, ओबीसी, मराठा, धनगर, 12 बलुतेदार
सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं आहे. तुम्ही जेवायला बोलवायचं आणि मीठ लोणचं वाढायचं आणि सांगायचं की तू जेवण पूर्ण कर. पेट्रोल डिझेलचा भाव कमी करणं, त्यासाठी कर कमी करणं हे महत्वाचं होतं. मला वाटतं ज्याची आवश्यकता नव्हती त्याच्यावर तरतूद करतायत. महसुली तूट एका बाजूला दाखवताय, तूट वाढते तरी पण तुम्ही महसुलामध्ये सवलती देताय. म्हणजे तारतम्य नसलेला अर्थसंकल्प या ठिकाणी पाहायला मिळतो. एका बाजूला आर्थिक चणचण असताना आपण महसुली उत्पन्न वाढलं पाहिजे. ठाकरे सरकारने खऱ्या अर्थानं विदर्भावर मुख्यमंत्री 2 वर्षामध्ये विदर्भात आले नाही. हा अन्याय तर विदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आहेच, पण आज विदर्भाच्या शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात ठेंगा या सरकारने दाखवलेला आहे. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्यासाठी नियोजन नाही, विकासाचं मोठं पाऊल नाही. आणि आज एसटी कामगार 105 एसटी कामगार या ठिकाणी आत्महत्या केलेल्या आहे. आज अपेक्षा होती एसटी कामगारासाठी काहीतरी दिलासा वाईज निर्णय देईल, पण अशा प्रकारचा एसटी कामगाराबद्दलही कुठला निर्णय घेतला नाही. आणि कुठेही मोठं ठोस पाऊल विदर्भासाठी, कुठेतरी सावत्रपणाची वागणूक पुन्हा उद्धव ठाकरे सरकारने दाखवलेली आहे. पुढची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बजेटमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिवहन विभागासाठी बजेटमध्ये 3003 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. बस स्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं. अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या घोषणेनुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तब्बल 3000 पर्यावरणपूरक बसेस महामंडळाला उपलब्ध करून देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ग्रामीण व दुर्गम भागात राहणाऱ्या माणसाचा दळणवळणाचा मुख्य आधार आहे. या सेवेचे महत्त्व आणि अपरिहार्यता लक्षात घेऊन मागील 2 वर्षात शासनाने महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 4107 कोटी रुपयाची आर्थिक मदत केली. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकरता पर्यावरणपूरक 3000 नवीन बस गाड्या उपलब्ध करून देण्याचे आमचं नियोजन आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या 103 बस स्थानकांच्या आधुनिकीकरण आणि दर्जा आणि पुनर्बांधणीसाठी राज्य शासनाकडून भांडवली अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरता परिवहन विभागाला 3003 कोटी, बंदरे विकासासाठी 354 कोटी रुपये, तसंच नगरविकास विभागाला 8841 कोटी रुपयाचा नियतव्यय प्रस्तावित आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पात काहीच भरीव तरतूद केली गेली नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा होती की आता सरकारने किमान एसटी कामगारांच्या महत्त्वाची मागणी एक प्रकारे फेटाळूनच लावली आहे, तर किमान दिलासा म्हणून त्यांच्याकरता काही ना काही पैसे, काही ना काही पॅकेज, काही ना काही योजना घोषित होईल. पण जुने दिलेले पैसे सांगितले, पुढे काय देऊ हे काहीच सांगितलेलं नाही. तुम्ही जो प्रश्न विचारला ते खरं आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तोंडाला पानं पुसण्याशिवाय काही नाही. सोबतच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील यावरती टीका केली. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून एसटी कर्मचाऱ्यांसाठी बजेटमध्ये काहीच तरतूद केली गेली नसल्याचं दरेकर म्हणाले. परिवहन कर्मचारी एसटीच्या आज आंदोलनाला बसलेत. जवळपास 100च्याच मृत्यू झाले. पगाराची हमी दिली होती, बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी 1 रुपया तरी दिल्यात का? म्हणजे लोक मरतायत, आत्महत्या करतायत, परंतु त्या ठिकाणी 1 रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी अर्थसंकल्पात एसटी कर्मचाऱ्यांसाठी करू शकला नाहीत. त्याच्यामुळं जे घटक आत्महत्या करतायत त्यांची या सरकारला संवेदना नाही. एवढं गेंड्याच्या कातडीचं सरकार झालंय की त्यांनी कोणाला नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार अनेकदा आमनेसामने आलेले आपण पाहिले, मग तो राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न असो की विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा मुद्दा. राज्यपालांनी यावरती महाविकास आघाडीनं पाठवलेल्या प्रस्तावावरती स्वाक्षरी काही केलेली नाही आणि अशा स्थितीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठीच्या कायद्याच्या विधेयकावरती राज्यपालांनी स्वाक्षरी केली आणि याबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि ओबीसी नेत्यांनी त्यांचे आभार मानले. कायदा आम्ही जो काय अमेंड केला होता त्याचा राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी त्याच्यावर व्हायची होती आणि म्हणून आम्ही राज्यपाल महोदयांना विनंती करायला आज आलो होतो आणि त्या विनंतीचा त्यांनी विचार करून त्या याच्यावर स्वाक्षरी केलेली आहे. काही बदल करणारे जे 2 कायदे, एक ग्रामविकासचा आणि एक नगरविकासचा आम्ही जे मंजूर केले, त्या कायद्यावर राज्यपालांची सही होणं गरजेचं होतं आणि थोडंसं अर्जन्सी असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली आणि समजावून सांगितलं की ते काय हा कायदा आहे तो, आणि मग त्यांनी जे आहे 2-4 मिनिटांमध्ये त्यांच्या त्या फाईल आणल्या आणि दोन्ही फाईलवर जे आहे त्यांनी सही करून टाकली. त्याच्यामुळे आता तो कायदा पूर्णपणे आता अंमलात आलेला आहे. ज्या एखाद्या गोष्टीचा कायदा एकमताने झाला असेल, समज झाला असेल, त्याला राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली असेल तर तो मला वाटतं की टिकेल, कारण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशने सुद्धा याच कायद्याच्या आधारे पुढच्या निवडणुका घेण्याचा आणि त्यामध्ये डिलिमिटेशनचा अधिकार स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या कायद्यामध्ये तशी दुरुस्ती केली आहे. जर 2 राज्याला जर ते लागू असेल तर मला वाटतं आम्हालाही ते लागू होईल आणि मला वाटतं की माननीय न्यायालय या संदर्भात नक्कीच त्याला मान्यता देईल. तर गोवा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं आणि या यशाचे खरे शिलेदार हे देवेंद्र फडणवीस होते आणि या निकालानंतर आत्मविश्वास दुणावलेल्या फडणवीसांनी मिशन बीएमसी आणि राज्यामध्ये स्वबळावर सत्ता आणण्याची घोषणा केली. पाहुयात फडणवीसांचं मिशन बीएमसी. गोव्यानंतर फडणवीसांचं लक्ष मुंबई महापालिका. भाजपनं मुंबई महापालिकेसाठी थोपटलं दंड. फडणवीसांचं मिशन बीएमसी यशस्वी होणार. 2024 मध्ये राज्यात भाजपचं स्वबळाचं सरकार. फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र? भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा. सगळेच एक्झिट पोल फोल ठरवत फडणवीसांनी गोव्यात भाजपला स्थिर सरकार दिलं. कार्यकर्त्यांच्या मेहनतीसोबतच फडणवीसांची मुत्सद्देगिरी कामाला आली आणि गोव्यात भाजपने विजयाची हॅट्रिक साजरी केली. गोव्यातल्या यशानंतर फडणवीसांनी आपले पुढचे इरादे जाहीर केले. मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचारांच्या विळख्यातनं बाहेर काढण्याची जबाबदारी आता आमची आहे, त्यामुळे आम्ही ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मुंबई महापालिका हे आपलं पुढचं लक्ष असल्याचं फडणवीसांनी जाहीर जरी केलं असलं तरीही 4 राज्यांमधील निवडणुकांचा परिणाम मुंबईत महापालिकेत दिसणार नाही. महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकेल असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय. बघा, उत्तर प्रदेश किंवा या 4 राज्यांच्या निवडणुकींचा आणि महानगरपालिका मुंबईचा काही संबंध नाही. गेले 50 वर्ष आम्ही मुंबई महानगरपालिका लढतो आहे आणि या महानगरपालिकेवर जो शिवसेनेचा भगवा झेंडा आहे तो कायम राहील. युपीत आता भाजपची हवा असली तरीही ती फार काळ टिकणार नाही. युपी आणि महाराष्ट्रात खूप अंतर आहे, त्यामुळे युपीच्या निकालाचा परिणाम महाराष्ट्रावर दिसणार नसल्याचा टोला जयंत पाटलांनीही भाजपचं नाव न घेता लगावलाय. एखादं राज्य त्यांच्याकडे मोठं आलं की इथलं सरकार पडणं हे काही शक्य असं वाटत नाही. महाराष्ट्राची मानसिकता वेगळी आहे. महाविकास आघाडी ते शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस जोपर्यंत पूर्ण भक्कमपणाने एकत्रित आहेत तोपर्यंत या सरकारला कोणताही धोका नाही. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या मिशन मुंबईवर चांगलंच तोंडसुख घेतलं. दिल्ली समोर कधीच महाराष्ट्र झुकला गेलेला नाही आणि निवडणुका होऊ द्या. निवडणुका आल्या का त्याचा जे निकाल आहे, जे वेस्ट बेंगॉलला जसं झालंय तसंच निकाल जे आहे या मुंबईत त्यांना दिसेल. भाजपच्या विजयाचा अश्वमेध रोखण्याकरता विरोधकांकडून महाविकास आघाडीचा प्रयत्न केला गेलाय.
मात्र मुंबई महानगरपालिकेत विरोधकांची मूठ बांधणं कठीण असल्याचं चित्र सध्या तरी दिसतंय. त्यातच सगळे एकत्र येऊनही भाजप विजयी होत असल्यानं भाजपचा आत्मविश्वास भलताच उंचावलाय. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक ही मवियासाठी वाटते तितकी सोपी नक्कीच राहिलेली नाही. तुषार शेटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावरती आहेत. 4 राज्यातील निवडणूक विजयानंतर गुजरात दौऱ्यावरती गेलेले पंतप्रधान मोदी 2 वर्षांनंतर त्यांची आई हिराबेन यांना भेटलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आईसोबत भोजनाचा आस्वाद घेतला आणि पीएम मोदींनी आई हिरासोबत खिचडी खाल्ल्याचा आनंद घेतला. काही दिवसांपूर्वी SK शाहिद या 5 वर्षीय खेळाडूचा फलंदाजी करताना असा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता आणि शाहिदचा हा व्हिडिओ त्याच्या पालकांनी सोशल मीडियावरती पोस्ट केला होता. त्यानंतर त्याची लाखो नेटकऱ्यांनी प्रशंसा तर केलीच, पण आता त्याचा आदर्श असलेल्या सचिन तेंडुलकर सोबत 5 दिवस सराव करण्याची संधी सुद्धा त्याला मिळाली. शाहिदचे वडील कोलकात्यातील एका हेअर सलूनमध्ये काम करतात आणि त्यांनी गेल्या महिन्यात आपल्या मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केला होता. काही दिवसातच तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमध्ये सराव करण्याची संधी त्याला मिळाली आणि नेटमध्ये फलंदाजी करताना सचिननं सुद्धा शाहिदच्या फलंदाजीचा आनंद लुटला. या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे सकाळच्या बातम्यांमध्ये आता इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब करा. फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा.